नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत दादा कोंडकेंचे वारसदार विजय कोंडके आणि निमित्त आहे त्यांच्या चित्रपटाचं लेक असावी तर अशी. विजय सर, तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. मगासपासून आपल्या ट्रेलर लॉन्चमध्ये उल्लेख होतोय की 34 वर्षांचा प्रवास, 34 वर्षांनंतर मला तोच विचारायचं आहे की माहेरच्या साडीनंतर 34 वर्षांनी हा चित्रपट काढावासा का वाटला? मध्ये काही घरगुती कारणामुळे मी चित्रपट बनवू शकलो नाही आणि तो यावर्षी सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि म्हणून हा चित्रपट बनवला आहे, तयार झाला आहे आता. पण 34 वर्षांचा काळमध्ये गेला आणि हा विषय थोडा वेगळा आहे, ग्रामीण भागातला आहे किंवा दादांच्या स्टाईलचा थोडासा चित्रपट आहे. आणि आजचे सिनेमे बघितले तर ते खूप प्रगत सिनेमे किंवा वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे येतात. त्याच्यामध्ये हा सिनेमा म्हणजे एक वेगळी स्पर्धा किंवा एक वेगळा कस लागतोय. तर हा विषय करताना थोडं आव्हान वाटलं का? नाही, तसं मला आव्हान नाही वाटलं. आता माझे बरेच मित्र पण असे बोलायचे की अरे, माहेरची साडी त्या काळात चालून गेला आणि तो रडेल पिक्चर चालून गेला. पण आत्ताचा काळ बदललेला आहे आणि आता इतके वर्षे गेले आहेत, आताची पिढी नवीन आहे आणि शिकलेली आहे, मुली शिकल्यात, मुलं शिकलेली आहेत. तर असा चित्रपट ह्या काळात कसं लोक घेतील, असं एक भीती म्हणजे अशी त्यांनी व्यक्त केली. पण मी त्याच्यावर विचार केला की मला ती भीती वाटली नाही. कारण का, जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आपल्याकडं आहे, एकत्र कुटुंब व्यवस्था, आई वडील भाऊ बहीण, तोपर्यंत हे कथानक बदललं जाणार नाही. कितीही प्रगती झाली तरीसुद्धा कोण आपल्या बहिणीला, आईला किंवा वडिलांना विसरणार नाही कुटुंबामध्ये. आणि म्हणून मी तशाच धाटणीचा हा कथानक घेतलं आणि हा चित्रपट बनवला आहे. पण हे कथानक साधारणतः कधी निवडलं? म्हणजे ही चित्रपट निर्मितीची प्रोसेस आणि हा म्हणजे किती वर्षांपूर्वी ठरवलं की आपल्याला हा सिनेमा करायचा आहे? नाही, तसं 8 ते 10 वर्षे झाली असतील कथानक निवडलेलं. पण त्याला तो सगळ्या गोष्टी जमून येत नव्हत्या, म्हणून ते कथानक तयार होतं. हे गाणं आता तुम्ही पाहिलं आहे ना, हे पण तयार होतं. हे 7-8 वर्षापूर्वीच लिहिलेलं गाणं आहे, तेही तयार होतं. तर त्याला सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आता ते संपूर्ण परिपूर्ण झालं आहे. मगाशी आपण उल्लेख केलात की दादांमुळे तुम्ही या क्षेत्रात आला किंवा दादा कोंडकेंमुळे ह्या चित्रपट क्षेत्रात आला आणि आज तुमचा सिनेमा 34 वर्षांनं प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तर आज दादांची आठवण येते का? नक्कीच, खूपच आठवण येते. कारण आता जसं मला कधी कधी फील होतं, दादा स्वतःची गाणी स्वतः लिहायचे. आता त्यावेळेस माहेरच्या साडीचं मी गाणं लिहिलं होतं, नेसली माहेरची साडी, आणि ते खेगुडकरांच्या नावावर ठेवलं होतं. पण मी ते कुणाला सांगितलं नाही शेवटपर्यंत. म्हटलं गाणं हिट झालं आहे ना, बस. त्या गाण्याने 50% पिक्चर चालवला जास्त. त्या गाण्याने मला शिकवलं की गाणं कसं लिहायचं असतं. कारण दादांच्या बरोबर जेव्हा गाणी लिहायला बसायचे किंवा इतर स्टोरीसाठी, तेव्हा मी पण असायचो त्यात. मग ते दादा गाणी लिहायचे आणि रामलक्ष्मण बघायचा, ते नाही दादा बरोबर नाही, अजून ते परत लिहायचे, परत चालायचं. हे मी त्यांचं ते प्रोसेस पाहिलेली होती. म्हणून मला असं वाटलं की दादांच्या चित्रपटांचे टायटल्स कॅची आहेत, त्याच्यावर आपल्याला एखादं गाणं लिहिता येईल का म्हणून प्रयत्न केला आणि हे गाणं जमलं. आणि ते गाणं त्याच वेळेस तयार झालं, एक 7-8 वर्षापूर्वी. आणि मग आज तुम्ही ते गाणं पाहिलं की तेच गाणं ते गाणं मी लिहिलं. ते सोंगाड्या चित्रपटाच्या निमित्तानं तुमची आणि दादांची सगळी प्रक्रिया झाली. म्हणजे एक मोठा काळ तुम्ही सोबत घालवला. तर आणि नंतर तो सिनेमा किती हिट झाला आहे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. पण मला आज या ठिकाणी जाणून घ्यायचं की दादांसोबतचा तुमचा एखादा खास किस्सा जो तुम्हाला कायम लक्षात राहतो किंवा आज सांगावासा वाटेल. त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांच्या स्वभावातला काही विनोदी शैली किंवा ते चटकन असे काही बोलून गेले की ते वाक्य अजूनही तुमच्या लक्षात आहे. तसा त्यांचा घडलेला किस्सा सांगायचा तुम्हाला म्हणजे एक आंधळा मारतो डोळाच्या वेळचं मी कथा सांगतो तुम्हाला. की प्रत्येक गाणी बनवत असताना दादांच्याबरोबर मी असायचो, त्यामुळे त्याची वर्डिंग मला सगळी माहिती होती. तर आमचा असिस्टंट डायरेक्टर होता एक, तर गाण्याचं शूटिंग दुसऱ्या दिवशी करायचं होतं, म्हणून संध्याकाळी तो गाणं लिहित बसला. म्हणजे ट्रान्झिस्टरवर गाणं ऐकायचं, लिहून काढायचं, गाणं ऐकायचं, लिहून काढायचं, असं ते काम चालू होतं. नंतर त्याने मला ते गाणं दाखवलं. ते म्हटलं अरे उदय मराठे त्याचं नाव, असिस्टंट डायरेक्टर होता, चौथा असिस्टंट डायरेक्टर. म्हणजे काय गाणं लिहिलं आहेस तू, हे चुकीचं लिहिलं आहे सगळं. नाही बोलला, बघा तुम्हाला मी वाजवून दाखवतो, करेक्ट आहे. अरे असं नाही आहे.
तर म्हटलं ते गाणं चुकीचं लिहिलं आहेस तू. मला माहिती आहे ना, मी रेकॉर्डिंगला असतो, गाणं दादा लिहितात तेव्हाही असतो. तर ते गाणं असं होतं त्याच्यात, एकटा जीव सदाशिवची वेळची म्हणजे 1972ची घटना आहे ती घडलेली. तर ते गाणं असं होतं, पुष्पा भोसलेवर पिक्चरायझेशन करायचं होतं. ते गाणं होतं, नको चालूस दुडक्या चाली, जीव होतोय वरती खाली, जरा हसून थोडं गाली, तू 36 नखरे वाली, तुझा ढवळा शालू ग, तुझी काळी काचोळी, तुझा ना 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 ना, तुझा डोळा मासोळी, कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुला नैनली जाळी, कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुला नैनली जाळी, नको चालूस दुडक्या चाली. तर ह्याने ते कुरळ्या कुरळ्या केसामध्ये लिहायच्या ऐवजी ह्याने लिहिलं होतं उरल्या सुरल्या केसामंदी. अरे म्हटलं ती हिरोईन काय टकलू आहे काय? हां, उरल्या सुरल्या कसं येईल? तू तेवढं बेजा चालवत नाहीस काय? हां. मग दादांना सांगितलं, हे बघा दादा ह्याने असं लिहिलं. तर सगळा हाशा निर्माण झाला सगळ्यांचा तिथे. अशा खूप घटना घडायच्या त्याच्या. पण विजय कोंडके म्हणजे माहेरची साडी आणि माहेरची साडी म्हणजे आणखी एक समीकरण म्हणजे ते अलका कुबल. तर लेक असावी अशी या चित्रपटाच्या आधी अलका कुबल यांना विचारलं होतं का की या सिनेमात काम करणार का? नाही, कारण काय झालं ह्याच्यातल्या भूमिका आता बघा, नैना आपटे ते कॉमेडी रोलमध्ये किंवा आमच्या मालपेकर आहेत, त्या आत्याच्या व्हिलनच्या रोलमध्ये आहेत. आत्याच्या रोलमध्ये ही 2 पात्र आहेत ह्याच्यातली, म्हणजे अलका कुबलच्या एज किंवा थोड्याशा वयस्कर ह्याच्यातली. तर अलका कुबलच्या एजला साजेसा असं ह्याच्यामध्ये कुठला रोल नव्हता आणि आईचा रोल आहे तो गोखलेने केला आहे, हिने शुभांगा गोखलेने. आणि मला एक श्रीमंत कुटुंब ह्यात दाखवायचं होतं आणि ते श्रीमंत कुटुंबाचं त्याच्यासाठी मी निवड केली यतीन कारेकरची. कारण यतीन कारेकरला फाटक्या कपड्यात बघितलं तरी तो श्रीमंतच वाटतो त्याच्या चेहऱ्यावरून. त्यामुळं सांगायला नको का किती श्रीमंत आहे, म्हणून त्याची निवड केली आणि त्याला साजेशी अशी त्याची बायको असावी म्हणून शुभांगी गोखलेला याच्यामध्ये निवड केली. तर अलका कुबलला तसा रोल चित्रपट बघितलात तर तुम्हाला तिच्यासाठी रोल त्यात दिसणार नाही तसा, म्हणून नाही निवड केली तशी. अगदी. पण ग्रामीण भागात हा चित्रपट जास्त झालेला असं बोललं जातं. तर ग्रामीण भागात प्रदर्शनासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपण काय तयारी केली आहे? नाही, हा ग्रामीण भागातच चालेल असं नाही. हा चित्रपट तेवढाच शहरात चालणार. आता बघा तो सुद्धा ग्रामीण होता, माहेरची साडी चित्रपट. हां, तर तो 1 वर्ष चालला कुठे? कोल्हापूरला, 1 वर्ष चालला औरंगाबादला, 1 वर्ष चालला नागपूरला, नंतर बऱ्याच ठिकाणी 35-35 आठवडे असं झाला. तोच ग्रामीण चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर दादरच्या चित्रा टॉकीजमध्ये 70 आठवडे चालला. म्हणजे इतका लाँग रन चालला डेली 4 शोजला. मग शहरातल्या लोकांनी पण घेतलाच ना तेवढा डोक्यावर. आणि रॉक्सीला 32 आठवडे चालला कुठे गिरगावमध्ये, आणि त्याला शिफ्ट केला सेंट्रलमध्ये, तर दोन्ही मिळून 101 आठवडे चालला. मग शहरात सुद्धा खूप चालला चित्रपट सगळ्या शहरातून. त्यामुळं ते ग्रामीणमध्ये चालेल असं नाही. हे कथानक असं आहे, ग्रामीण आणि शहर दोघांना सुद्धा तो आवडेल अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. अगदी. तुमच्या या चित्रपटासाठी तुम्हाला लोकमत फिल्मी या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.